आज ना संध्याकाळच्या नाश्त्यासाठी मी क्रिस्पी असे रवा आप्पे बनवले होते, जे झटकीपट जवळजवळ 20-1 मिनिटात तयार होतात। तर आपण ह्याची आता रेसिपी बघून घेऊया। तर एका बाउलमध्ये मी अर्धी वाटी असा रवा घेतलेला आहे। त्याच्यानंतर मी हिरवी मिरची 2 बारीक चिरून घेतल्यात, एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलाय, भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि गाजर असतं एक मोठं, ते मी किसून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये मी थोडंसं दही घातलेलं आहे आणि चवीपुरता मीठ घातलेलं आहे। तर असं आपल्याला मिश्रण बनवून घ्यायचंय आणि ते व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचंय। आधी आपल्याला त्याच्यामध्ये पाणी टाकायचं नाहीये, नंतर कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करण्यासाठी आपल्याला थोडंसं पाणी टाकावं लागेल। तर इथे मी अर्धा वाटी रवा घेतला होता, त्याच्यामुळे मी अर्धाच वाटी पाणी इथे घातलेलं आहे आणि ते आपल्याला झाकून ठेवायचं। झाकून ठेवल्यानंतर रवा जो आहे तो टम्म फुगून येतो आणि इथे मी अप्पे पात्र घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी व्यवस्थित तसं तेल घालून घेते आणि थोड्या वेळानंतर आपण जेव्हा बघतो तर व्यवस्थित हे टम्म फुगलेलं मिश्रण होतं आणि तेल इथे तापलेलं आहे। त्याच्यानंतर आपल्याला पटापट असं त्याच्यामध्ये रव्याचं जे बॅटर आहे मिक्स केलेलं ते व्यवस्थित घालून घ्यायचंय। आणि आता आपल्याला पहिले जेव्हा आपण अप्पे पात्र ठेवतो तेव्हा गॅस आपल्याला तापण्यासाठी खूप व्यवस्थित एकदम हाय फ्लेमवर ठेवायचा आहे आणि एकदा की अप्पे पात्र तापलं ना की आपल्याला गॅसची फ्लेम ही स्लो करायची। तर जवळजवळ 5-1 मिनिटानंतर एक साईड आपली होते रेडी। त्याच्यानंतर असं आपल्याला सुरीच्या साह्याने किंवा काटेरी चमचा असतो त्याच्या साह्याने आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे। तसे सगळे अप्पे मी व्यवस्थित परतून घेतलेले आहेत। दोन्ही साईडने आपल्याला ते व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे। एका साईडनी फ्राय झाले की थोडंसं आपल्याला तेल घालायचं म्हणजे दुसऱ्या साईडनी सुद्धा ते व्यवस्थित फ्राय होतील। तर असे आपले झटकीपट 20 मिनिटात होणारे रवा अप्पे खूप टेस्टी लागतात, खूप क्रिस्पी होतात आणि खूप माउथ टेम्पटिंग असतात हे रवा अप्पे। तर इथे 20 मिनिटाच्या आत माझे रवा अप्पे झालेले आहेत। तर हे मी सॉस सोबत खाणार आहे आज। तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी झटकीपट 20 मिनिटाच्या आत जर आपल्याला काही नाश्ता करून बघायचा असेल तर काय करावं असा प्रश्न जेव्हा पडतो ना तेव्हा रवा अप्पे करावेत। तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि थँक्यू फॉर वॉचिंग।